प्रकरण 12. मथुरेतील काही रहस्यमय प्रसंग. मथुरेत राहून जी कार्य करण्याचा आदेश हिमालयात असताना दिला होता तो आमच्या सध्याच्या क्षमतेनं करणं कठीणच होतं. आमच्याजवळ ना साधनं, ना साथी, ना अनुभव कौशल्य. अशा स्थितीत एवढं प्रचंड कार्य कसं साधावं? आमची हिंमत तुटत असल्याचं पाहून मार्गदर्शकांनी परोक्षपणे नियंत्रण आपल्या हाती घेतलं. आमच्या फक्त शरीराचा उपयोग करून घेतला. बाकी सर्व कार्य कळसूत्री बाहुल्या नाचवणारा तो अदृश्य सूत्रधार स्वतःच करत राहिला. लाकडी बाहुलीचं श्रेय इतकंच की तिनं सूत्र मजबूतपणे पकडून ठेवलं आणि जसा इशारा झाला तशी ती हालचाल करत राहिली. तिनं कधीच कंटाळा केला नाही. रोज 4 तास लेखनाचा नियम केला. जणू व्यास आणि गणेशाची पुराण लेखनाची जोडी पुन्हा कार्यान्वित झाली. व्यास सांगत आणि गणेश मौनपणे लिहित. आमच्या बाबतीत हेच घडलं. आर्ष ग्रंथाच्या अनुवादाचं कार्य अतिशय कठीण आहे. 4 वेद, 108 उपनिषदं, षडदर्शनं, 24 स्मृती, 18 पुराणं इत्यादी सर्व लेखनात आमच्या बोटांचा आणि लेखणीचा उपयोग झाला. बोलविता धनी वेगळाच, अदृश्य होता. अन्यथा एवढं प्रचंड आणि कठीण कार्य इतक्या अल्पावधीत पूर्ण होणं शक्यच नव्हतं. तशीच धर्मतंत्राद्वारे लोकशिक्षणाच्या प्रयोगाची शेकडो पुस्तकं लिहिण्याचं कार्य एकाच व्यक्तीद्वारे कसं पार पडू शकतं? हे लेखन ज्या दिवसापासून सुरू झालं आहे त्यात आज तागायत खंड पडलेला नाही. समग्र लेखन इतकं झालंय की ते आमच्या शरीराच्या वजना इतकं भरू शकेल. प्रकाशनासाठी प्रेसची आवश्यकता भासू लागली. स्वतःच्या बळावर एक हँड प्रेस कसाबसा मिळवला. ज्याला काम करून घ्यायचं होतं तो या बालक्रीडेवर हसला. प्रेसचा विकास होत गेला. ड्रेडल, सिलेंडर, ऑटोमॅटिक ऑफसेट अशी यंत्र क्रमशः येत राहिली. त्या सर्वांचे खर्च आणि प्रकाशित साहित्याचं लागतं मूल्य लक्षावधींची मर्यादा पार करून गेले. अखंड ज्योती मासिकांची ग्राहक संख्या आमच्या प्रयत्नांनी 2000 जाऊन आमची शक्ती संपली होती. नंतर मार्गदर्शकांनी धक्का दिला तेव्हा ती संख्या वाढतच आहे आणि अंक छापले जातच आहेत. या क्षेत्रात हा एक विक्रम आहे. हिंदी आणि गुजराती सदस्य सुमारे 7 लाख आहेत. ती आणखी 10 पटींनी वाढण्याची शक्यता आहे. अखंड ज्योती मराठी, युग निर्माण योजना हिंदी, युगशक्ती गायत्री गुजराती आणि उडिया या प्रांतिक भाषेतील आवृत्त्या मिळून जवळजवळ 1.5 लाख होतात त्या वेगळ्याच. एकाच व्यक्तीनं लिहिलेलं इतकं उच्च कोटीचं युगसंजीवन लेखन इतक्या प्रचंड संख्येनं खप, जाहिराती न स्वीकारण्याचं व्रत आणि तरीही मुळीच तोटा नाही. या गोष्टी पाहता प्रकाशन क्षेत्रातला हा एक अद्भुत विक्रम असून आपल्या देशात तरी एकमेवच म्हणावा लागेल. गायत्री परिवाराच्या संघटनेनिमित्त महापुरश्चरण पूर्णाहुती करता सहस्रकुंडी गायत्री महायज्ञ मथुरेत संपन्न झाला. त्या संबंधात अतिशयोक्ती न करता म्हटलं जातं की महाभारतानंतर आजपर्यंत असा यज्ञ झालेला नाही. या संदर्भात घडलेल्या काही रहस्यमय विशेष घटनांची यथार्थ कल्पना क्वचितच कोणास असू शकेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून 1 लक्ष नैष्ठिक उपासकांना आमंत्रण दिलं होतं. त्या सर्वांनी धर्मतंत्राद्वारे लोकशिक्षणाचं कार्य हातोहात सांभाळलं. हे कार्य एवढं विस्तारलंय की भारतातील सर्व धार्मिक संघटनांनी एकत्र येऊनही तेवढं कार्य करणं शक्य नाही. या नवागत व्यक्तींचा आमचा पूर्व परिचय अजिबात नव्हता. तथापि त्यांच्यापर्यंत आमचं आमंत्रण पोचलं आणि ते स्वखर्चानं इतका लांबचा प्रवास धावपळ करून आले हे कोडच आहे. याचा उलगडा होणं अशक्य प्राय आहे. दर दिवशी श्रोत्यांची, दर्शकांची संख्या 10 लाखापर्यंत पोचत असे. 7 मैलांच्या परिसरात त्यांची निवास व्यवस्था केली होती. कुणीच उपाशी गेलं नाही. कुणाजवळून भोजनाचं शुल्क मागितलं नाही. आमच्याजवळ खाद्यसामग्री मुठभरच होती. 20,000 न पुरणारी, तीही एका वेळच्या भोजनासाठी. तथापि अन्नभंडार अक्षय्य झालं होतं. 5 दिवसाच्या कार्यक्रमात 5 लाख लोक रोज भोजन करून जात होते. शेवटच्या दिवशी जे धान्य उरलं ते सर्व योग्य लोकांना मोफत वाटून दिलं. हजारो पगारी नोकर ठेवूनही जशी उत्तम व्यवस्था राहिली नसती तशी अद्भुत व्यवस्था होती.
या रहस्यमयच गोष्टी आहेत. कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन तर आम्ही केलंय, तथापि जे रहस्यमय व गूढ होतं ते आमच्यापर्यंतच मर्यादित होतं. कुणाला हे अनुमान करता आलं नाही की इतकी चोख व्यवस्था, इतकी साधन सामग्री कोठून आली. तो सारा अदृश्य सत्तेचा खेळ होता. सूक्ष्म शरीरानं ते ऋषी सुद्धा उपस्थित होते, ज्यांचं दर्शन आम्हास प्रथम हिमालय यात्रेत घडलं होतं. या सर्वांच्या मागे जी शक्ती कार्य करत होती तिच्याविषयी कुणासच काहीच माहिती नव्हती. लोक ही सर्व आमची करामत आणि चमत्कार मानत राहिले. तथापि भगवंताच्या साक्षीने आम्ही म्हणतो की आम्ही केवळ जडभरतासमान ही सारी लीला पाहत होतो. ही सारी व्यवस्था ज्या शक्तीनं घडवून आणली होती तिचा आभास क्वचितच कुणाला झाला असावा. तिसरं जे कार्य आम्हाला मथुरेस राहून करायचं होतं ते म्हणजे गायत्री तपोभूमीच्या निर्मितीचं. एवढ्या मोठ्या कार्यासाठी लहान इमारत पुरणार नव्हती. ते कार्य सुरू झालं आणि आम्ही निघून आल्यावरही ते आज तागायत सुरूच आहे. गायत्री तपोभूमी आता प्रज्ञानगरात विस्तार पावलीये. जे मथुरेस जाऊन आले त्यांनी गायत्री तपोभूमीची इमारत, तेथील प्रेस विभाग, अतिथीगृह, कार्यकर्त्यांचा समर्पण भाव पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतका सामान्य दिसणारा मनुष्य अशा भव्य इमारतींची सर्वांगपूर्ण व्यवस्था कशी चालवू शकतो? हे रहस्य जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी व्यक्तीला श्रेय न देता आमच्या पाठीशी सदैव उभ्या असलेल्या शक्तीलाच ते दिलं पाहिजे. अर्जुनाचा रथ भगवंतानं सारथी बनून चालवला. त्यांनी त्याला विजयी केलं, पण श्रेय अर्जुनाला आणि राज्य पांडवांना लाभलं. यास कोणाला वाटले तर पांडवांचा पुरुषार्थ पराक्रम म्हणू शकतात, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. असती तर पांडवांसमोर द्रौपदीचं वस्त्रहरण का घडलं? वानप्रस्थात असताना वनवासात लपत छपत नगण्य दर्जाच्या नोकऱ्या त्यांना का कराव्या लागल्या? आमची ही क्षमता नगण्यच आहे. पण मथुरेत राहून आम्ही जी प्रकट अप्रकट कार्य केली त्यांची कथा गाथा विलक्षण आश्चर्यजनक आहे. त्याचा आढावा किंवा त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर त्यांनी आमच्या जीवनसाधनेच्या तथ्यांना ध्यानी घ्यावं. आम्ही केवळ लाकडाची कळसूत्री बाहुलीपेक्षा अधिक काहीच नव्हतो असंच मानलं पाहिजे. हा समर्पण भाव म्हणजे आमच्या जीवनगाथेचं केंद्र होय. आमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हेच शिकवलंय. ईश्वरी सत्तेच्या हाती स्वतःला परोक्ष संचालनाकरता सोपवून स्वतः निमित्त मात्र बनलो. उपासना, साधना आणि आराधनांच्या विविध प्रसंगांचे वेळोवेळी रहस्य समजावीत राहिलो. कुणीही त्याच प्रसंगाद्वारे आमच्या आत्मकथेचे तत्वदर्शन समजावे. या जगास दूरसंचार क्रांतीनं खूपच लहान बनवून टाकलं आहे. पूर्वी दूरवरच्या देशांमधील रहिवासी परस्परांशी परिचय नसल्यामुळे भिन्न भिन्न प्रकारच्या चालीरीती आणि जीवन पद्धती अंगीकारण्यास विवश होते. परंतु आता दूरसंचार सुविधेच्या बहुआयामी विस्तारामुळे तशी परिस्थिती राहिली नाही. आता वेगळेपणावर अडून राहण्याचे, स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ म्हणण्याचे काही एक कारण नाही. जगभर पसरलेल्या विविध संस्कृतीमधून निवडक सर्वोत्कृष्ट सर्वोपयोगी अंश घेऊन एक सर्वांगपूर्ण आणि सार्वभौम संस्कृतीची निर्मिती आता होणार आहे. पंडित श्रीराम शर्मा आचार्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.